आता नारदांना म्हटलेलं आहे की त्यांना सगळ्या टाइम ट्रॅव्हल करता येत होतं किंवा स्पेस ट्रॅव्हल करता येत होतं, राईट? म्हणजे ते खूप ट्रॅव्हल करू शकत होते असं आपण धरूया. म्हणजे ही वॉज वेलकम एव्हरीवेअर असं लक्षात घ्या. म्हणजे रावणालाही जाऊन ते रावणही त्यांचं आदरातिथ्य करतो आणि दशरथाकडे आले तेही आदरातिथ्य करतो. सगळेच आदरातिथ्य करतात. ऋषीमुनी आदरातिथ्य करतात, राक्षस आदरातिथ्य करतात. असं तुम्ही आत्ताच्या काळामध्ये विचार करून बघा, असा कोण आहे की जो सगळीकडे वेलकम असतो? म्हणजे पत्रकार. तर ऍक्च्युली ते पत्रकारच आहेत. फक्त मी असं असं म्हणताना म्हणतो की सत्याचं अन्वेषण करणारे पत्रकार. आता तसं नेसेसरी सगळीकडे राहिलंय असं नाही, म्हणजे यू कॅन बाय देम. दुसरं असं की तेच नारद मुनी एकच व्यक्ती आहे का? नाही. पण आपण कसं होतं की अरे थांबा, आता जरा माझी मीटिंग आहे, पत्रकार येणार आहे, तसं आपण म्हणतो. त्या नक्की माणसाचं नाव माहीत नसतं, तर आपल्याला ते न्यूजपेपरचं किंवा एजन्सीचं नाव माहीत असेल, नक्की कोण येते आपल्याला माहिती नाही. तशा पद्धतीचं आहे. पण हे पत्रकार, आणि ते आता सुद्धा तसं खरं आहे की पत्रकाराचा तसा स्कोप खूप असतो बघा. त्यांना सगळ्या वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान असतं, कारण कुठेही ते जातात. तसंच नारद मुनींचं होतं, पण नारद मुनी इज ऑफ अ डिफरंट कॅलिबर. म्हणजे आणि एक माणूस तो नाहीच येतो. तर नारद हे एक पत्रकार असं कॅरेक्टर आहे, त्याच्यात अनेक यांचं म्हणजे अनेक लोक होती. विष्णू पुराणात तर एका नारदाचं हे नाव होतं असं लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या नारदांचं हे नाव होतं. जसं आपण शिरध्वज, धर्मध्वज असं म्हटलं ना, तसं नाव म्हटलेलं आहे.